उत्पादन खर्च आणि अनिश्चित उत्पादन या शेती समोरील मोठ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी कृषी विभाग, विद्यापीठे आणि संबंधित संस्थांनी समन्वयाने काम करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मातसोळी यांनी व्यक्त केले। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। महाराष्ट्र शासन कृषी विभाग, शिवाजी विद्यापीठ आणि आत्मा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शाश्वत शेती समृद्ध शेतकरी या खरीप हंगामपूर्व कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। हा कार्यक्रम विद्यापीठातील राजमाता जिजाऊ साहेब सभागृहात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगारे यांनी स्वागत करत विविध कृषी योजना आणि खरीप हंगामाच्या पूर्वतयारीबाबत माहिती दिली। मातसोळी यांनी कृषी विभाग, विद्यापीठ आणि उमेद सारख्या संस्थांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी संयुक्त उपक्रम राबवण्याचे आवाहन केले। या प्रसंगी डॉक्टर नितीन माळी यांनी ग्रामीण विकास शिक्षणातील संधीचा आढावा घेतला, तर प्रमुख अतिथी दिनेशजी कुलकर्णी यांनी कृषी क्षेत्रातील अद्यस्थिती, भविष्यातील दिशा आणि राष्ट्र निर्मितीत शेतकरी महत्त्व अधोरेखित केले। कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे भरड धान्यांचा चमत्कार, स्थानिक धान्य आणि आधुनिक आश्चर्य या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। तांत्रिक सत्रांमध्ये ऊस, भात, सोयाबीन, भाजीपाला व मसाला पिकांचे आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रिय कब, मित्र कीटकांचे महत्त्व, सेंद्रिय कीटकनाशके, कुक्कुटपालन व अन्न प्रक्रिया उद्योग याबाबत तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले। या कार्यशाळेला कृषी विभागाचे अधिकारी, तज्ज्ञ, संशोधक आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल। या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।